गुड मॉर्निंग स्टुडंट. प्रिव्हियस चॅप्टरमध्ये आपण किंवा प्रिव्हियस आपल्या व्हिडिओमध्ये आपण काही टॉपिक डिस्कस केला होता, स्टार्ट केला होता रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. त्यामध्ये आपण कन्सेप्ट ऑफ रेस्पिरेशन, इंट्रोडक्शन ऑफ दिस चॅप्टर हे सगळे पॉईंट डिस्कस केले. आता हा जो आपला आजचा व्हिडिओ आहे यामध्ये आपल्याला टाईप ऑफ रेस्पिरेशन आणि वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स कशा प्रकारे रेस्पायर करतात, त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ऑर्गन्स प्रेझेंट असतात किंवा मग जर सिंपल असतील तर ते जस्ट सिंपल डिफ्युजन आपण प्लांटमध्ये की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं होतं. सो ते आपल्याला आज बघायचं आहे. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम द टाईप ऑफ रेस्पिरेशन. आता टाईप ऑफ रेस्पिरेशनमध्ये किंवा टाईप ऑफ रेस्पिरेशन हा जो कंटेंट आहे तो बेसिकली तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये काही असं मेन्शन केलेला नाही आहे, पण तरीही आपल्याला त्याची आयडिया पाहिजे की रेस्पिरेशनचे किती प्रकार पडतात किंवा रेस्पिरेशन कशा कशा प्रकारचं असतं. सो त्यातला पहिला आपला टाईप आहे मेनली किंवा आपल्याला बेसिकली जो माहिती आहे पल्मनरी रेस्पिरेशन. पल्मनरी रेस्पिरेशन म्हणजे काय? जे रेस्पिरेशन थ्रू द लंग्स होतं, जे मोस्टली किंवा ऑलमोस्ट आपण म्हणू की टेरेस्ट्रियल लँडवरती जमिनीवरती सर्वाइव्ह करणाऱ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये होतं. सो त्या रेस्पिरेशनला आपण म्हणतो पल्मनरी रेस्पिरेशन. आपला दुसरा टाईप आहे ब्रांचियल रेस्पिरेशन. ब्रांचियल रेस्पिरेशन म्हणजे जे काही ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स असतात, जे काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत ज्यांच्यामध्ये गिल्स थ्रू रेस्पिरेशन होतं. गिल्स हा सुद्धा एक रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. सो त्या प्रकारच्या रेस्पिरेशनला आपण म्हणतो ब्रांचियल रेस्पिरेशन. आणि हे सगळं तुम्हाला वन बाय वन नोट सुद्धा करत जायचं आहे जेणेकरून तुमचे नोट्स प्रिपेअर्ड होतील. त्यानंतर थर्ड आपला टाईप आहे ब्युकोफॅरेंजियल रेस्पिरेशन. ब्युकोफॅरेंजियल दोन वर्ड्स इथे बघा आलेले आहेत. ब्युकोफॅरेंजियल म्हणजेच बकल कॅव्हिटी, माउथ जिथे लीड करतं, माउथ जिथे ओपन होतं इंटरनली, सो त्याला बकल कॅव्हिटी म्हणतात. सो बकल कॅव्हिटी आणि फॅरिंग्स हा त्याचा ऑनवर्ड नंतरचा पार्ट आहे जो आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये शिकतो. सो त्याला आपण म्हणतो ब्युकोफॅरेंजियल रेस्पिरेशन. आणि फॅरिंग्स विषयी आपल्याला आणखी डिटेलमध्ये बघायचं सुद्धा आहे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये. आणि आपला लास्ट टाईप आहे क्युटॅनियस रेस्पिरेशन. क्युटॅनियस हा शब्द आलेला आहे. क्युटॅनियसचा अर्थ होतो क्युटॅनियस मीन्स स्किन. स्किन थ्रू जे रेस्पिरेशन होतं त्याला आपण म्हणतो क्युटॅनियस रेस्पिरेशन. So here four different kind of respirations are there. The first type is pulmonary respiration, the respiration by lungs. Second type the branchial respiration, the respiration by gills. And third one is bucopharyngeal respiration, means the respiration through the buccal cavity and pharynx also. And the last type, that is the cutaneous respiration, the respiration carried out through the skin. And one important thing is here the skin always for that respiration become moist. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की फ्रॉग मध्ये हे चारही प्रकारचं रेस्पिरेशन आपण बघितलेलं आहे किंवा क्लासिफिकेशन जेव्हा आपण डिस्कस केलं त्यामध्ये आपल्याला झालेलं आहे की फ्रॉग हा जो एक ॲम्फिबियन फायलम मध्ये किंवा ॲम्फिबियन क्लास मध्ये येतो यामध्ये हे चारही प्रकारचं रेस्पिरेशन आपल्याला बघायला मिळतं. सो दीज आर डिफरंट काइंड ऑफ रेस्पिरेशन. आता आपल्याला एक टॅब्युलर फॉर्म मध्ये किंवा एक जो कंटेंट टेक्स्टबुक मध्ये पण आपल्याला आलेला आहे आणि यावरती आपल्याला शॉर्ट क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. सो हा जो आपला टॉपिक आहे किंवा हा जो टेबल आहे हा तुम्हाला प्रॉपरली बघायचा आहे, समजायचा आहे, समजून घ्यायचा आणि लिहायचं सुद्धा आहे. सो यामध्ये बघा आता पहिलाच आपला जो त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहे, फायलम्स दिलेले आहे, त्यानुसार हॅबिटॅट हा सेकंड आपला कॉलम आहे. हॅबिटॅट म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे राहण्याची जागा की तो ऑर्गॅनिझम कुठे सर्वाइव्ह करतो. आणि थर्ड आहे ऑर्गन ऑर सरफेस ऑफ रेस्पिरेशन, म्हणजे त्या ऑर्गॅनिझम मध्ये काही स्पेसिफिक ऑर्गन आहे का, सिस्टीम आहे का की जस्ट बॉडी सरफेस थ्रू तो रेस्पायर करतो. सो फर्स्ट त्यामध्ये आपण बघणार आहोत किंवा पहिला आपला जो ऑर्गॅनिझम आहे किंवा ग्रुप आहे त्यानंतर प्रोटिस्ट. प्रोटिस्ट आता हे जे प्रोटिस्ट आहे, प्रोटिस्ट म्हणजे कुठला फायलम? प्रोटोझोआ. प्रोटोझोआ ह्या फायलम मधले. आणि स्पॉन्ज, स्पॉन्जेस किंवा आपण स्पॉन्जेस म्हटल्यानंतर हा कुठल्या ह्याच्यामध्ये येतो? हा तो पोरीफेरा. पोरीफेरा फायलम मध्ये आपल्या 11th मध्ये क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स मध्ये सगळे कंटेंट झालेले आहेत आणि ते बघा अभ्यासात. आणि नेक्स्ट आहे सिलेंट्रेट्स. सिलेंट्रेट्स ठीक आहे. जर काही स्पेलिंग्स नाही कळल्या तर टेक्स्टबुक मधून चेक करायचे आणि लिहायच्या, चुकीचं लिहायचं नाही. प्रोटिस्ट, स्पॉन्जेस, स्पॉन्जेस फ्रॉम फायलम पोरीफेरा, सिलेंट्रेट्स.
ऑर्गॅनिझम्स, फायलम, एक्झाम्पल्स जे मी लिहिलेले आहे किंवा हे जे आहे हे सगळे किंवा हे जे ऑर्गॅनिझम्स आहे यांचं हॅबिटॅट कसं आहे, ॲक्वॅटिक, पाण्यामध्ये राहणारे जलचर. ठीक आहे. सो ॲक्वॅटिक आहे, प्रिमिटिव्ह आहे. क्लासिफिकेशन मध्ये आपलं हेही झालेलं आहे की हे प्रिमिटिव्ह आहेत, यांच्यामध्ये फार काही सिस्टीम किंवा खूप कॉम्प्लेक्स असे ऑर्गॅनिझम्स नाहीत आहेत. सेल्युलर किंवा फक्त टिश्यू ग्रेड ऑर्गॅनिझम्स हे आहेत. सो यांच्यामध्ये रेस्पिरेशन कसं होतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन, जस्ट बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर बघा फ्लॅट वर्म. फ्लॅट वर्म, आता फ्लॅट वर्म म्हटल्यानंतर काय डोक्यात येतं, फ्लॅट वर्म म्हणजे काय. सो फ्लॅट वर्मलाच आपण एक फायलम आपल्या याच्यामध्ये आहे प्लॅटीहेल्मिंथेस, ज्यांचा बॉडी सरफेस हा फ्लॅट असतो, डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटेड बॉडी असते, त्याला आपण प्लॅटी म्हणजे फ्लॅट आणि हेल्मिंथेस, सो त्याला फ्लॅट वर्म्स असंही म्हणतात. आणि त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे प्लॅनेरिया किंवा प्लॅनेरियन. त्यानंतर ॲनिलिडा. ॲनिलिडा वेल नोन फायलम आपल्याला माहिती आहे, ज्याच्यामध्ये सेगमेंटेड बॉडी आपण बघतो. ॲनिलिडा त्यामध्ये अर्थवर्म, नेरिस, लीच. फ्लॅटवर्म, प्लॅटियम्स, ॲनिलिडामध्ये अर्थवर्म, नेरिस आणि लीच. ॲम्फिबियन. ॲम्फिबियनचं वेल नोन एक्झाम्पल काय आहे, फ्रॉग. आता हे जे ऑर्गॅनिझम्स इथे लिहिलेले आहेत प्लॅटवर्म, प्लॅटियम, ॲनिलिडा, आपण याला थोडं हायलाइट करून घेऊया. ॲम्फिबियन्स मध्ये फ्रॉग येतात आणि यांचं हॅबिटेट बघा ॲक्वॅटिक. आणि जर आपण आता फ्रॉग विषयी म्हटलं तर सेमी ॲक्वॅटिक. सेमी ॲक्वॅटिक म्हणजे काय, ॲम्फिबियन, ज्यांना दोन्ही याची गरज आहे, जे पाण्यामध्ये पण सर्वाइव्ह करतात आणि सोबतच ज्यांना लँडची सुद्धा गरज असते, म्हणून आपण इथे वर्ड लिहिलेला आहे सेमी ॲक्वॅटिक. मग यांच्यामध्ये कसं होतं रेस्पिरेशन, सो अगेन हियर प्लाझ्मा मेम्ब्रेन, देन जनरल बॉडी सरफेस, याला आपण लिहून घेऊया मॉइस्ट स्किन. ओके. देन प्लॅटफॉर्म मीन्स प्लॅनेरियन, ॲनिलिडा, अर्थवर्म, नेरिस, लीच. ॲम्फिबियन मध्ये फ्रॉग. आणि हे कसे आहेत, हॅबिटेट कसं आहे यांचं, ॲक्वॅटिक अँड सेमी ॲक्वॅटिक. सो द प्लाझ्मा मेम्ब्रेन, जनरल बॉडी सरफेस, मॉइस्ट स्किन. त्यानंतर बघा आपला थर्ड जे एक्झाम्पल आहे इन्सेक्ट. ठीक आहे, इन्सेक्ट. आता इन्सेक्ट म्हटल्यानंतर टेरेस्ट्रियल, जे लँड वरती सर्वाइव्ह करतात, जे जमिनीवरती राहतात. आणि ऑब्विसली आता यांच्यामध्ये टेरेस्ट्रियल मध्ये बघा वेगवेगळे प्रकार आहेत रेस्पिरेशनचे. पल्मनरी पण आहे जे लंग्स थ्रू होतं प्रॉपरली, पण इन्सेक्ट मध्ये अगेन इन्सेक्ट मध्ये काही खूप प्रॉपर सिस्टीम प्रेझेंट नाही. सो त्यांच्यामध्ये ट्रकिया और ट्रकियल ट्यूब्स आणि स्पायरॅकल. ओके, ट्रकियल ट्यूब्स आणि स्पायरॅकल अशा ट्रान्सपरंट अशा ट्यूब्स असतात आणि त्याच्या ओपनिंग्स असतात, ज्याला आपण ट्रकियल ट्यूब्स अँड स्पायरॅकल्स असं म्हणतो. सो त्यांच्या थ्रू त्याच्यामध्ये रेस्पिरेशन होतं. त्यानंतर एक आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे अरेक्निड्स. ऍक्च्युली हे सुद्धा इन्सेक्ट मध्येच येतात. यामध्ये स्पायडर अँड स्कॉर्पियन. ठीक आहे, अरेक्निड्स मध्ये स्पायडर अँड स्कॉर्पियन. अगेन टेरेस्ट्रियल, पण यांच्यामध्ये एक स्पेसिफिक किंवा असा विशिष्ट असे काहीतरी एक प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो बुक लंग्स. इंटरेस्टिंग नाव आहे बुक लंग्स. ठीक आहे. आता हे जे बुक लंग्स आहे हा इंटरनल पार्ट आहे आणि यांच्यामध्ये थोडंसं अपेंडेजेस लाईक किंवा असं फ्लॅपी एक स्ट्रक्चर असतं आणि त्याची अरेंजमेंट आपल्या बुकचे
पेजेस कसे असतात तशा प्रकारचे आहे, म्हणून त्याला एक रिझेम्बलिंग नेम दिलेला आहे, बुक लंग्स. सो अरेक्निड्स अगेन स्पायडर स्कॉर्पियन म्हणजे परत कुठला फायलम आला, ऑर्थ्रोपोडा फायलम. ठीक आहे, इन्सेक्ट हे सुद्धा ऑर्थ्रोपोडा फायलम मध्येच आहे, हा एक स्पेसिफिक क्लास आहे आणि यांच्यामध्ये कसं होतं, बुक लंग्स ग्रुप. त्यानंतर लिम्युलस. लिम्युलस हा सुद्धा बेसिकली ऑर्थ्रोपोड आहे आणि लिम्युलस मध्ये त्याला आपण नेचर किंवा हॅबिटेट त्याचा आहे ॲक्वॅटिक आणि यामध्ये स्पेसिफिक आणखी एक वेगळं स्ट्रक्चर आहे, त्याला आपण म्हणतो बुक गिल्स. अरेक्निड्स मध्ये हे टेरेस्ट्रियल आहे, स्पायडर किंवा स्कॉर्पियन, आणि यांच्यामध्ये बुक लंग्स प्रेझेंट आहे आणि तेच लिम्युलस हे ॲक्वॅटिक आहे आणि लिम्युलसला लिव्हिंग फॉसिल असं सुद्धा म्हणतात जर तुम्हाला माहिती असेल तर. सो लिम्युलस ॲक्वॅटिक आणि यांच्यामध्ये कशा प्रकारे रेस्पिरेशन होतं, बुक गिल्स थ्रू. आणि बुक गिल्स हा एक्सटर्नल पार्ट आहे किंवा गिल्स आहे पण प्रॉपर गिल्स, जसे की आपण फिश मध्ये किंवा बघतोय तशा प्रकारचे गिल्स असतात, थोडे सिंपल वे असतात पण तरी सुद्धा आपण त्याला बुक गिल्स असं म्हणतो. देन फिश अगेन aquatic, internal gills. Okay, internal gills. Then amphibian larva. Amphibian larva. Salamander. न्यूज. आता हे जे आहे अगेन ॲक्वॅटिक, यांच्यामध्ये रेस्पिरेशन होतं थ्रू द एक्सटर्नल गिल्स. सो ॲम्फिबियन लार्वालाच आपण टॅडपोल असं सुद्धा म्हणतो. आणि आपल्याला हे माहिती आहे की फ्रॉगला आपण ॲम्फिबियन यासाठीच म्हणतो कारण त्याला लँड आणि वॉटर दोन्हीची गरज असते. फ्रॉगमध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते वॉटरमध्ये होतं, त्याला रिप्रोडक्शनसाठी वॉटरची गरज असते, लँडवरती रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. आणि जेव्हा त्या फ्रॉगचं रिप्रोडक्शन किंवा एग्स जे बर्स्ट होतात त्यामधनं जे लार्वे बाहेर निघतात त्याचं जे स्टेप वाईज कन्व्हर्शन होतं त्याला आपण मेटामॉर्फोसिस सुद्धा म्हणतो. सो ते जे आहे किंवा ती जी स्टेज आहे त्याला आपण टॅडपोल असं म्हणतो. त्यालाच आपण इथे काय दिलेलं आहे, ॲम्फिबियन लार्वा. देन सॅलॅमेंडर अँड न्यूज. आणि हे ऑब्वियसली ॲक्वॅटिक आहे, सो यांच्यामध्ये जे रेस्पिरेशन होतं ते कसं होतं, थ्रू द एक्सटर्नल गिल्स. आता आपण थोडं 2 पॉईंट्स राहिले ते आपण इकडे ऍड करून घेऊया. नेक्स्ट, आता यामध्ये नेक्स्ट आपला जो ग्रुप आहे किंवा यामध्ये जे आपले आपण बेसिकली 3 क्लासेस त्यामध्ये येणार आहोत, रेप्टाइल्स, बर्ड्स अँड मॅमल्स. रेप्टाइल्स, बर्ड्स अँड मॅमल्स. आता रेप्टाइल्स, बर्ड्स आणि मॅमल्स म्हटल्यानंतर यांच्यामध्ये हॅबिटॅट कशा प्रकारचं राहणार आहे, यांच्यामध्ये हॅबिटॅट राहणार टेरेस्ट्रियल. आणि ऑब्वियसली यांच्यामध्ये जे रेस्पिरेशन होतं ते प्रॉपर सिस्टीम्स थ्रू रेस्पिरेशन होतं, लंग्स, ज्यालाच आपण इथे काय म्हटलेलं होतं, पल्मनरी रेस्पिरेशन. सो reptiles, birds and mammals, terrestrial and respiration by lungs. आणि लास्ट याच्यामध्ये आपल्याला आहे टर्टल्स. टॉर्टॉइज. ठीक आहे, आता टर्टल्स म्हटल्यानंतर ते सुद्धा रेप्टाइल्स मध्ये येतात. सो आपण याला वेगळं का बरं लिहिलेलं आहे, किंवा आता आपण वर लिहिलं की रेप्टाइल्स मध्ये रेस्पिरेशन हे लंग्स थ्रू होतं, मग काय आपण स्पेसिफिकली टर्टल्स म्हणून लिहिलं. सो इथे आपल्याला लिहायचं आहे अंडर वॉटर. म्हणजे काय की टर्टलमध्ये किंवा टॉर्टॉइजमध्ये रेस्पिरेशन हे लंग्स थ्रू सुद्धा होतं जेव्हा तो लँडवरती असेल. पण आपल्याला हेही माहिती आहे की टॉर्टॉइज हा पाण्यामध्ये सुद्धा राहतो किंवा जातो. सो अगेन आपण सेमी ॲक्वॅटिक टर्म तिथे वापरू शकतो. सो त्यामध्ये अंडर वॉटर जेव्हा टॉर्टॉइज असेल तर त्याच्यामध्ये मात्र अगदीच वेगळ्या प्रकारे रेस्पिरेशन होतं. सो क्लोएका, थ्रू द क्लोएका.
कशामध्ये रेस्पिरेशन होतं, कशामध्ये, टॉर्टॉइजमध्ये. सो दिस इज ऑल अबाउट द जनरल क्लासिफिकेशन ऑफ द ऑर्गॅनिझम्स अकॉर्डिंग टू द रेस्पिरेशन. आपल्याला हे माहिती आहे की ऑर्गॅनिझम्सला, कुठल्याही ॲनिमलला, ऑर्गॅनिझमला जेव्हा आपण क्लासिफाय करतो त्याचे खूप वेगवेगळे टाईप्स आहेत किंवा वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत. त्यापैकी एक क्रायटेरिया फक्त आपण इथे घेतलेला आहे, तो म्हणजे हॅबिटॅट. आणि त्या बेसिसवरती, त्या हॅबिटॅटच्या बेसिसवरती आपण हे बघतोय की कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये कशा प्रकारे रेस्पिरेशन होत आहे. सो परत एकदा सगळं बघा, रिकॉल करा आणि हे सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. सो टाइप ऑफ रेस्पिरेशन. टाइप ऑफ रेस्पिरेशन मध्ये बेसिकली आपण 4 टाइप्स बघितले. कुठले कुठले? फर्स्ट काय आपला पल्मनरी रेस्पिरेशन. कसं होतं रेस्पिरेशन? थ्रू द लंग्स. सेकंड टाइप आहे आपला ब्रांचियल रेस्पिरेशन. कसं होतं रेस्पिरेशन? थ्रू द गिल्स. ब्युकोफॅरेंजियल रेस्पिरेशन, बक्कल कॅव्हिटी अँड फॅरिंग्स. नेक्स्ट क्युटॅनियस रेस्पिरेशन, थ्रू द स्किन अँड स्किन बिकम मॉइस्ट फॉर द रेस्पिरेशन. Then according to that we classify the whole organisms according to habitat and the type of respiration. So here the first group or the organisms that are protist. Protist means again unicellular and very primitive organisms are there, and that primitive organisms again from the phylum Protozoa, primitive. So protist. Then second one is the sponges. Sponges or the sponge is one example of the phylum Porifera, Poriferans. And the third phylum that is Coelentrates, Coelentrata, Cnidarians, असे आपण त्याला म्हणतो, Cnidarians. Then the habitat is aquatic. It means that organisms require water for their survival. And the type of respiration or the organ of respiration was just plasma membrane. Means by simple diffusion they get respired. Next is flatworm. Flatworm, Platyhelminthes. Body surface, dorsal and ventral body surface become flat. So that's known as the flatworm. But the scientific name is Platyhelminthes. So planarian is example. Annelida, segmented body. So examples are here: earthworm, Nereis, leech. Third one is the amphibian, frog. And then all are aquatic and semi-aquatic. So the surface of respiration, plasma membrane, general body surface, and the skin become moist for the respiration. Then insect. Third group of organism or the class. Arthropoda is the phylum, and from that big phylum, just one class is here, that is the Insecta. Class Insecta. So from this class, the insects that again terrestrial, it means they survive on the land and they respire specifically by the different structure that is known as the tracheal tubes and spiracles. Cockroach मध्ये आपण हे डिटेल मध्ये बघतो. Then arachnids. Arachnids again include the spiders and scorpion, that again from the phylum Arthropoda, but not insects. So again that are terrestrial, habitat is terrestrial, survive on the land, and the special type of structure is there for the respiration. The arrangement of the flaps like the book of pages of books, so that's known as the book lungs, and the structure is internal. Next one is the limulus. Limulus again from the Arthropoda, that is the aquatic. Limulus is also known as a living fossil because very less species of that group is there. That's why living fossil. So aquatic, and the specific structure is there. Again that structure, book gills. So book gills are external structure. Then fish. Again we all know that fish series Pisces, and that are totally aquatic. And the type of respiration or the specific structure is there, that is the proper internal gills are present. And next, amphibian larva means the tadpole. Tadpole. And salamander and mews. Again they are aquatic. So the respiration, external gills. Next group of organism, reptiles, birds and mammals, that are terrestrial. So respiration by proper system, lungs. The paired lungs is there and the proper system is there. And last one, the turtle. Turtle again from the class Reptilia or the reptiles, but turtle respire by two ways. Basically the
lungs through or the pulmonary respiration is also there. But if the turtle under the water, that can be respired by the cloaca or the cloacal aperture, cloacal opening. So this is all about the classification of the organism according to the habitat, and according to that the different organisms can respire by differently. So this is all. आणि हे सगळं तुम्हाला नोट करायचं आहे, लिहायचं आहे. सध्या आपले बॅचेस जरी बंद असतील तरी सुद्धा आपल्याला ही लिंक तुटू द्यायची नाही आहे. सो तुम्हाला कंटिन्यू या टचमध्ये राहायचं आहे, अभ्यास करायचा आहे, रेग्युलर अभ्यास करायचा आहे. ॲज पॉसिबल जेवढा आपला टॉपिक कव्हर करता येईल तेवढा आपण थ्रू दिस प्रोसेस करणार आहोत. सो तुम्हाला हे बेसिकली जसे आपले लेक्चर्स होतात किंवा आपल्या क्लासेसमध्ये चालत आहे तसंच तुम्हाला प्रॉपरली हे सगळं अटेंड करायचं आहे. सगळे पॉईंट प्रॉपरली लिहायचे आहे, वाचायचे आहेत आणि नंतर जेव्हा आपल्या बॅचेस सुरू होतील आपण त्याला रिवाइज करणार आहोतच. ठीक आहे. तर आता आपल्याला नेक्स्ट आपल्या याच्यामध्ये ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम स्टार्ट करायची.